श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार चालू झाला आहे, बघू शकता. आणि मी सगळं सामान काढलेलं आहे, गुरुवारचं सामान सगळं. का माझ्याकडे मुकुट आधीचे गेल्या वर्षीचे मुकुट होते, म्हणजे या मुकुटला मला झाले कम से कम 4-5 वर्षे झालेच असेल. का त्याच्यामध्ये एकविराचा पण मुकुट आहे पितळाचा, आणि दुसरे पण खूप छान मुकुट आहे. तर म्हणून ते विसर्जन करायचं मन होत नाही, पण यावर्षी विसर्जन करणार आहे. तर थोडंसं चहा पण ठेवला होता. मी बोली चहा पिऊन मग आवरूया, पूजा मांडून घेऊया. तर पहिले चहा घेतला आणि मग मुकुट बघू शकता, माझे मुकुट काढून घेतले. आणि खूप भारी मुकुट होते, म्हणून मला विसर्जन करायचं मनच होत नाही. आणि हा एकविराचा मुकुट आहे, आणि ह्या मुकुटला मी कलर केलेला होता, बघू शकता. तर पूर्ण निघाला कलर. ते हा विसर्जन करणार आहे मी यावर्षी. आणि साड्या पण माझ्या देवीच्या सगळ्या साड्या पण होत्या माझ्याकडे. तर बोली बघूया आता यावर्षी चालवते. नंतर सगळं सामान घेतलं, साहित्य सगळं सामान जेवढं होतं तेवढं घेतलं पूजा मांडायला. दागिने पण घेतले देवीचे, बघू शकता. पूजा मांडायला घेतली मी. तर इथे चौक मांडून झालेले माझं. थोडीशी तयारी मी पण केली होती. आणि साडी मी कॉटनची साडी घातलेली आहे. तर मला माझ्या गुरुनी साडी दिलेली आहे, तर ती साडी घातली होती. आणि पिवळा कलर होता त्याच्यामध्ये, आज गुरुवार होता म्हणून बोली पिवळा कलर घालावा. आणि खूप भारी वाटत होतं, पहिला गुरुवार असल्यामुळे. तर असं वाटतं मोठा सण आला आहे घरामध्ये, खूप मोठा सण. तर पूजा मांडायला घेतले, घरामध्ये कोणच नाही होतं. तर घरामध्ये खूप एकटं वाटतं. का चाळीमध्ये जेव्हा राहत होतो तर आजूबाजूच्या लोकांना इथे तिथे बघणं आपण, का तुमची पूजा मांडून झाली का, तुमची पूजा मांडून झाली का, का कोणाला काय साहित्य लागतं, तुम्हाला हे लागतं का, ते देतो आपल्याला काय. म्हणजे एकमेकीला आपण काय ना काय देत राहतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये. जर चाळीमध्ये आपलं रूम, आणि मी चाळीमध्ये होते तर मला खूप ते गोष्टी आठवण येते. जेव्हा मी पूजा मांडायला बसते तेव्हा ते गोष्ट मला आठवते, सगळ्या गोष्टी. तर मी एकटीच घरामध्ये होती, पूजा मांडत होती. का मुलं पण बाहेर गेले होते आणि मिस्टर पण कामाला गेले होते. तर पूजा मांडायला घेतली आहे. इथे मी मग कळसमध्ये सगळं टाकून दिलेलं आहे, बघू शकता. तर तुम्ही बोलत होता पूजा मांडता हे काय सांगते. तर खरंच खूप पहिल्याच्या ज्या गोष्टी ते आठवतात आपल्याला, का आपण चाळीमध्ये राहिलेलो. तर खूप भारी सण, म्हणजे सण जरी नसला तरी खूप भारी वाटतं. तर त्यानंतर मी कळस घेतला होता, कळसमध्ये नारळ ठेवला आपला. पूजा मांडायला घेतलेली पूर्ण माझी. तर कळस मांडून झालेला माझा. त्याच्यानंतर बोलली देवीची तयारी करायला घेऊया. देवीला साडी घालत होती, पिवळी साडी केलं. त्या पिवळा कलर होता, तर गुरुवार होता आपला, म्हणून पिवळा कलर घातला. तर गुरुवारच्या दिवशी पिवळा कलर, स्वामींचा वार होता, तर म्हणून पिवळा कलर घातलेला. आणि मस्त साडी घातली. आणि पूर्ण जेवढं सामान होतं तेवढं सगळं देवीला घालत होती. आणि ही उपास आपण ठेवतो याच्यासाठी, का आपली इच्छा पूर्ण व्हा. आपली इच्छा म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करावा. मी तेच प्रार्थना करते स्वामींकडे आणि आई लक्ष्मी माताकडे, का हीच प्रार्थना आहे, का सगळ्यांची इच्छा पूर्ण करावा, सगळ्यांना चांगलं ठेवावं, हीच इच्छा आहे त्यांच्याकडे. बस दुसरं आपलं तर काय ना काय चालूच असतं आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर देवीची तयारी करायला घेतली मी. मंगळसूत्र घातले. इथे मस्तपैकी मी गेल्या वर्षी पण हे घेऊन ठेवलं होतं, हे मी एकविरावरून आणलं होतं. तर ते मी घातलेलं देवीला. आणि मस्त दागिने घातले सगळे, आणि खूप भारी वाटत होतं. आणि माझ्या देवारात बघू शकता स्वामींची फोटो दिसते, एकविरा आहे, अंबे माता आहे, का सगळे. आणि वरचे देव जे आहे माझ्या, ते गावाचे देव आहे आमचे, साती आसरा, मरी माता, ते सगळे देव आहे माझ्या. आणि देवाचं म्हणजे घरामध्ये देवांची पूजा मिस्टर जास्त करतात, म्हणून ते आम्ही चालूच ठेवलं देवांचं सगळं. आणि मस्त त्याला गजरा लावून घेतलं, देवीला हार चढवला गजऱ्याचा मी. आणि पूर्ण माझी देवी तयार झालेली होती, आणि खूप भारी वाटत होती. म्हणजे तिच्याकडून असं नजरच हटत नव्हती माझी. आणि मस्त तयार करून घेतली, बघू शकता. तुम्हाला पूर्ण दाखवते मी देवी कशी तयार झाली माझी. बघा खूप भारी वाटत होती, म्हणजे असं वाटत होतं का बघतच राहावं आणि हातात घेऊन बसावं असं वाटत होतं देवीला. तर खूप भारी झालेला पहिला गुरुवार. आणि असंच गुरुवार सगळ्यांचं असंच जावा, चांगला जावा. पहिला गुरुवार होता तर खरंच चांगला झाला होता माझा, तर खूप चांगला गेला. आणि त्याला नजर नको लागू म्हणून तिची नजर पण काढली देवीची मी. तर बघू शकता माझं देवारा. आणि देवी माझी पूर्ण तयार झाली होती. आणि हे पावलं पण आणले होते मी, दिवाळीमध्ये आणले होते. ते पावलं पण ठेवलेले मी. आणि रांगोळीचं तर मी फुलांची रांगोळी केलेली होती तिथे. आणि मस्त माझी देवबत्ती पण झाली होती, सगळं करून झालं होतं. त्याच्यानंतर मी जरा निवद ठेवायचं होतं, तर निवदमध्ये मी स्वयंपाक पूर्ण करून घेतलं होतं. तर देवीसाठी मी निवद केलेला खिरीचा प्रसाद केला होता. तर खिरीची शेव देवीला लागतेच. त्याच्यानंतर जरा पूजा करून घेतली, बोटी वाचून झाली होती. पूजा करून घेतली देवीची, आरती करून घेतली, ओवाळून घेतलं देवीला. आणि मस्त आशीर्वाद घेतला सगळ्यांसाठी, का सगळ्यांना चांगलं ठेवा, सुखाने ठेवा, आणि सगळ्यांच्या घरी चांगलं राहू द्या, सगळ्यांना सुख शांती द्या,
हीच प्रार्थना करेल स्वामींकडे. आणि सर्वांना व्यवस्थित ठेवा आणि आपले मिस्टर कामधंद्याला जातात, पोरं बाळं सगळ्यांना सुखी ठेवा हीच प्रार्थना आहे स्वामींकडे. तर तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली ही नक्की सांगा. आणि लक्ष्मी मातेचे उपास जे येतात ते नक्की करा आणि खरंच त्याच्याने खूप चांगलं होते आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटते. तर चला, श्री स्वामी समर्थ.